आपल्या रॉयल राहणीमानासाठी भारतातले अनेक राजे प्रसिद्ध आहेत. पण असे काही मोजकेच राजे होते ज्यांनी आपल्या रॉयल अंदाजासोबतच आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चक्क इंग्रजांनाच मानाखाली घालायला लावले. पण एक असाही राजा होता ज्याने चक्क रोल्स रॉयस कंपनीला भारतात येऊन आपली माफी मागायला भाग पाडलं. आता तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की असा कोणता राजा आहे आणि हा नक्की विषय काय. तर याचीच माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत. नमस्कार, मी असदत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय या कार्यक्रमात. आता वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर मंडळी, ही गोष्ट आहे अलवरचे महाराज राजा जयसिंग प्रभाकर यांची. राजा जयसिंग यांनी 1892 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी राज्याचा कार्यभार सांभाळला. आता अर्थात एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी अंगावर पडली म्हणजे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होणं ही सर्वांना साहजिकच गोष्ट वाटत होती. पण या उलट राजा जयसिंग यांनी अलवरच्या मेयो कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना हिंदी सारख्याच इतर अनेक भाषा सुद्धा अवगत होत्या. त्या कालचे काही लोक असं म्हणायचे की राजा जयसिंग इतकं फ्लुएंट इंग्रजी बोलतात की एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यालाही लाजवते. यामागचं कारण म्हणजे त्यांना देश विदेशात फिरायची फार आवड होती. त्याचबरोबर त्यांना आवड होती ती महागड्या गाड्यांची. आता आपल्या खऱ्या गोष्टीला सुरुवात होते ती 1920 मध्ये. जेव्हा राजा जयसिंग प्रभाकर हे लंडनमध्ये फिरण्यासाठी गेले होते. एरवी त्यांचा थाट हा राजेशाही असला तरी बाहेर कोणत्या देशात गेल्यावर ते अगदी सर्वसामान्यांसारखेच वागायचे. ना कोणते दागदागिने ना कोणतेही बॉडीगार्ड. असंच एकदा लंडनमध्ये फिरत असताना त्यांची नजर गेली रोल्स रॉयसच्या एका शोरूमवरती. त्या काळात या गाड्या फक्त गर्भश्रीमंतांसाठीच बनवल्या आणि विकल्या जात होत्या. अर्थात आजही त्यांचे नियम काही अशाच प्रकारचे आहेत. पण राजा जयसिंग यांना तिथली एक गाडी फार आवडली. त्यांनी तिथल्या एका सेल्समनला त्या गाडीच्या फीचर्स आणि किमतीबद्दल विचारलं. पण त्या सेल्समनने त्यांना सामान्य वेशात बघून पहिलं तर त्यांचा अपमान केला आणि नंतर त्यांना तिथून निघून जायला सांगितलं. आता आपली खरी ओळख त्या सेल्समनला सांगून तिथल्या तिथे त्याचं तोंड बंद करणं ही महाराजांसाठी काही मोठी गोष्ट नव्हती. पण त्यांनी तसं काही न करता शांतपणे तिथून बाहेर पडणं हे योग्य समजलं. पण झालेल्या अपमानाचा बदला तर घ्यायचाच होता. ते तिथून बाहेर पडले आणि थेट आपल्या हॉटेल रूमवर पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी आपल्या नोकराला त्याच शोरूममध्ये फोन लावायला सांगितलं आणि असं सांगायला सांगितलं की अलवरचे महाराज राजा जयसिंग प्रभाकर यांना आपल्याकडून गाडी विकत घ्यायची आहे आणि त्यासाठी उद्या ते स्वतः येणार आहेत. आता ही बातमी समजताच त्या शोरूममध्ये सर्वांचीच धावपळ सुरू झाली. अनेक प्रकारच्या सजावटी करण्यात आल्या, सर्व स्टाफला नवीन कपडे देण्यात आले, महाराजांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं. आता दुसऱ्या दिवशी राजा जयसिंग हे आपल्या राजेशाही पोशाखात आणि आपल्या राजेशाही थाटात त्या शोरूम मध्ये पोहोचले. पण आता मात्र त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तिथे जाऊन त्यांनी आदल्या दिवशी पाहिलेल्या सेम मॉडेलच्या 6 गाड्या ह्या कॅश मध्ये खरेदी केल्या. पण ह्यामागे एकच सोट होती की तोच सेल्समन ज्याने त्यांना आदल्या दिवशी अपमानित केलं होतं तो स्वतः या गाड्या पोहोचवण्यासाठी भारतात येईल. आता एकाच वेळी 6 गाड्या विकत घेतलं जाणं ही नक्कीच कोणत्याही कंपनीसाठी फार मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी या गोष्टीला होकार दर्शवला. आता या 6च्या 6 गाड्या भारतात आल्यानंतर राजा जयसिंग यांनी त्या सर्व गाड्या आपल्या जवळ ठेवण्यात किंवा त्या गाड्यांमधून फिरण्यात काडीचाही इंटरेस्ट दाखवला नाही. उलट त्या सेल्समन समोरच त्या 6च्या 6 गाड्या त्यांनी नगरपालिकेच्या स्वाधीने केल्या आणि शहरातला कचरा उचलण्यासाठी आणि रस्त्यावरचं शेण आणि घाण झाडून काढण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा आदेश दिला. आणि बघता बघता या गाड्या संपूर्ण शहरातला कचरा झाडायला लागल्या सुद्धा. पण ही बातमी वणव्यासारखी संपूर्ण जगभर पसरली. राजेशाही घराण्यांकडून वापरल्या जाणाऱ्या गाड्या ह्या भारतात कचरा गोळा करण्यासाठी वापरल्या जात आहेत हे समजल्यानंतर लोकांनी या गाड्या विकत घेणंच बंद केलं आणि कंपनीला फार मोठं नुकसान व्हायला लागलं. आता ह्या सगळ्यानंतर कंपनीचे काही अधिकारी हे भारतात आले आणि त्यांनी राजा जयसिंग यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी देखील मागितली. आणि त्याचसोबत राजा जयसिंग यांना तशाच मॉडेलच्या आणखीन 6 गाड्या भेट म्हणून देण्याची आपली इच्छा आहे असं सांगितलं. यानंतर मात्र राजा जयसिंग यांनी झालेला प्रकार डोक्यातून काढून टाकला आणि त्या 6 गाड्या ज्या शहरात कचरा गोळा करत फिरत होत्या त्या गाड्या परत मागवून घेतल्या. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. आता ह्या गोष्टीवरून तुम्हाला काय शिकायला भेटलं किंवा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा कमेंट्सच्या माध्यमातून. तुर्तास इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन विषयासह आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विषय काय.